हाय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवली होती ग्रीन मसाला बिर्याणी। बिर्याणीची चव खूप छान झाली होती, थोडी स्पायसी चव येते, खूप छान मिरचीचा फ्लेवर येतो, चवीला एकदम अप्रतिम लागते। या बिर्याणीसाठी खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी सामानामध्ये ती बिर्याणी तयार होते। जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे पण हेवी नकोय तर हा ऑप्शन खूप छान आहे। मी ते बिर्याणीसाठी लागणारे साहित्य दाखवले आहे। उकडलेली अंडी, हिरव्या मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला, लिंबू आणि खडे मसाले, त्यानंतर फ्राय कांदा आणि इथे मी बासमती राईस घेतला होता, तो 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। चला तर मग बिर्याणी राईस करून घेऊया। गॅसवरती पातेले ठेवले आहे पाणी गरम करण्यासाठी। पाणी गरम झाले, उकळी आली पाण्याला की त्यामध्ये खडे मसाले टाकायचे, तेजपान, मिरी, लवंग, दालचिनी, त्यानंतर 1 चमचा साजूक तूप टाकायचे, त्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ ॲड करायचे, त्यानंतर थोडासा पुदिना टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि छान ढवळून घ्यायचं। बिर्याणी राईस तयार होईपर्यंत इथं हिरवा मसाला तयार करून घेऊया। अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना पेस्ट तयार करून घेतलेली आहे, पाहू शकता। अंड्यांना थोडंसं फ्राय करून घेऊया। यामध्ये मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद घेतली आहे, चिमूटभर लाल चटणी घेतली आहे, त्यानंतर अंड्यांचे असे काप केले आहेत आणि छान व्यवस्थित परतून घेतलं आहे। त्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला ॲड केला आहे। इथे तुम्ही पाहू शकता की आपला भात तयार झालेला आहे, व्यवस्थित तांदूळ शिजले आहेत, 80% शिजले आहेत। तर चला आता बिर्याणी करूया। गॅसवरती मी पॅन ठेवले आहे। पॅन गरम झाल्यावरती त्यामध्ये 3 चमचे तेल टाकले आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यावरती 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे टाकलेले आहेत। कांदे सोनेरी होईपर्यंत छान परतून घेतले आहे। त्यानंतर आपण तयार केलेला हिरव्या मिरचीचा मसाला टाकला आहे, तो पण छान व्यवस्थित परतून घेतला तेलामध्ये। त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे, त्यानंतर बिर्याणी मसाला ॲड केला आहे, तो पण व्यवस्थित परतून घेतला। त्यानंतर 2 चमचे दही टाकले आहे, दही पण व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्याला तेल सुटल्यावरती त्यामध्ये फ्राय केलेले अंडे टाकलेले आहेत, ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतले मसाल्यांमध्ये। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला छान व्यवस्थित शिजतो। त्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। बिर्याणीला छान फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये थोडासा पुदिना टाकायचा। मसाला आता छान तयार झाला आहे। आता भात ॲड करून घेऊया। भात व्यवस्थित पसरून घ्यायचा वरून, मध्ये फ्राय केलेले अंडे ठेवायचे, फ्राय केलेला कांदा टाकला, तो व्यवस्थित पसरवला, त्यानंतर त्यामध्ये पुदिना टाकला थोडासा, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, 1 चमचा साजूक तूप टाकले आणि 1 लिंबाचा रस टाकला। बिर्याणीवरती झाकण ठेवून काहीतरी जड ठेवायचे आणि 5 मिनिटं बिर्याणी वाफवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आता इथे बिर्याणी तयार झाली आहे। बघा किती छान दिसते, चवीला पण खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक यू सो मच।